राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आपल्यासोबत आहे। आज लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जाहीर करणार आहे। उद्या खरं तर रक्षाबंधन आहे। अनेक लाडकी बहिणांच्या अकाउंटमध्ये फक्त पैसे आल्याचा मेसेज आलाय, पण मुळात पैसे आले नाही। असं आहे की एक तर राज्य सरकारचे तिजोरीत पैसे नाहीत आणि दुसरं म्हणजे विचार न करता योजना सुरू केल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणा राबवायला अजून त्यांचं कदाचित तयार झालं नसेल, पण पैसे कुठल्याही परिस्थितीत द्यायचेच ठरलेलं आहे। त्यामुळं मला वाटतं की पुढच्या 2 महिन्यात आणखीन त्यात सुधारणा करतील आणि पैसे वाटतील। पैसे वाटणे हाच त्यातला उद्योग आहे, पण महाराष्ट्रात विचार न करता महिलांसाठी त्यांनी योजना आणली। आमचं सरकार आल्यावर त्यात योग्य अशी सिस्टमॅटिक बदल करून जास्तीत जास्त महिलांना मदत होईल ही काळजी आम्ही घेऊ। पण लाडक्या बहिणीसोबत हा सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी वाटत आहे। फक्त तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज पाठवला, मात्र मुळात अकाउंटमध्ये पैसेच आले नाही। त्यामध्ये हेराफेरी होण्याची शक्यता आहे। अलीकडे सायबर क्राईम एवढे भारतात आणि महाराष्ट्रात वाढलेले आहेत की तुमच्या अकाउंटवर मेसेज जातो आणि पैसे तिसऱ्याच्या अकाउंटवर जातात। त्यामुळे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांनी काही घोटाळा करून अशी व्यवस्था केली आहे का हेही तपासलं पाहिजे। याची आता कितपत झालंय मला माहीत नाही, पण ते जर मोठ्या प्रमाणात झालं असेल तर त्याला चौकशी करावी लागेल। राज्य सरकार किमान चौकशी करेल, कारण त्यांच्या ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते याला जबाबदार राहू शकतात असं माझं मत आहे। पण नक्की काय झालंय हे तपशिलात समजल्यावर मी त्याच्यावर अधिक बोलेन। नाशिकमध्ये जी हिंसा झाली, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे, कायदा सुव्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। सरकार म्हटलं कुठल्याही प्रकारचे यावर वक्तव्य करा नाही। गृहमंत्री आपल्या वेगळ्या दिशेने आहे, मुख्यमंत्री वेगळ्या दिशेने आहे। असं आहे की कायदा व सुव्यवस्था टिकवणं महाराष्ट्रात हे गरजेचं असताना बांगलादेशमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा निषेधच आहे। तिथल्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे, तिथल्या प्रशासनावर। ही मोदी साहेबांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती केलं पाहिजे। पण बांगलादेशमध्ये काही घडतंय म्हणून इथे दंगेधोपे करणं हेही उचित आहे असं मला वाटत नाही। शेवटी बांगलादेशच्या हिंदूंना पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे। त्यासाठी मोदी साहेबांनी बांगलादेशचे जे कोणी आता प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे। त्या ठिकाणी काही ना काही महत्त्वाची पावलं उचलली पाहिजेत। पण मला असं दिसतंय की आजचा दिवस ठरलेला दिसतोय की बांगलादेश बाबतीत सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचं। ठीक आहे, पण खरी जबाबदारी मोदी साहेबांनी तिकडे बांगलादेशवर दबाव आणण्याची आहे। शेवटचा प्रश्न सर, आज महाविकास आघाडीची सभा झाली। पिंक कलरचा फार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली। आता पिंक कलरवालेच आपल्या मुलांना लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न बारामतीमधून करताय, वेगवेगळ्या मतदारसंघामधून करत आहे। तुम्हाला असं वाटतं की आता असे जर पवार आणि अजित पवारांनी जर पिंक कलरच्या माध्यमातून मुलांना लॉन्चिंग करावं त्याचा फायदा देणार? नाही, मला माहीत नाही त्यांचं काय नक्की मनात आहे। एखादी कृती केल्याशिवाय बोलणं योग्य नाही आणि जर तरच्या गोष्टींबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करू नयेत माणसाने। त्यांनी स्पष्ट केलं नाही, स्पष्ट केलेलं नाही, त्यांनी असं म्हटलेलं आहे। ते म्हणतात तेच त्याप्रमाणे वागतात असा अनुभव आल्यानंतर त्यावर बोलणं योग्य, म्हणजे ती घटना घडू दे, घडायच्या आधीच मी बोलत राहणं हे योग्य नाही। आणि त्यांच्या मुलाचा प्रश्न आहे, त्याचा निर्णय ते घेतील। ते पार्लमेंटरी बोर्डावर सोपवण्याची गरज नाही, ती त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे, तो ते घेतील योग्य वेळी। आणि त्याबाबतीत आम्ही लोकांनी इतक्या ॲडव्हान्समध्ये जाऊन कमेंट करणं हे योग्य नाही। पण बारामतीमध्ये जो पराभव झाला त्याच्यानंतर हा धसका मानता येईल, कारण स्वतः न लढता आपल्या मुलाला पुढे करून आपलं राजकीय करिअर वाचवण्याचा प्रयत्न आहे। नाही, बारामतीतली परिस्थिती आपण बघितलं, सगळ्यात जास्त लीड सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी दिला। त्यामुळं तिथली परिस्थिती वेगळी असावी। मी काही फार अभ्यास तिथला त्या मतदारसंघाचा केलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। चल बाबा राजेश।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.